रात्री कोणतं डीपीच्या पिटीत चिटकून बसलेलं वाटतं, हलतच नव्हतं जाग्यावरून. उन्हामुळे मातीतलं पाणी तर संपूनच गेलं, पण मातीला असल्या भेगा पडलेल्या बघू सुद्धा वाटत नव्हत्या. अजून उन्हाळ्याचा 1 महिना जायचा. बागा तर कशा फुटाच्या ते काय माहिती शेतकऱ्यांच्या. शेणखत टाकलेला सुद्धा हाय तसंच आहे, त्याच्यावर एक टिपका सुद्धा पाण्याचा पडलेला नाही. त्यात माझं आतरंगी डोकं बंद पडलेला ड्रिपर हाणून मारून चालू करा बघत होतो. हातानं मारून चालू होईना म्हणून परत लाकूड हातात घेतलं आणि त्यानं मारायचा. ड्रिपल चालू करायची ही नवीन पद्धत आहे. ज्यांना कोणाला माहित नाही त्यांनी ट्राय करून बघा. ड्रिपल चालू होतं, पण हा ड्रिपल काय चालूच होईना. नंतर नळी उपसल्यावर कळलं की लाईटच नाही. वारे ड्रिपल चालू करायची नवीन टेक्निक. सूर्यप्रकाशात थोड्याफार ढग असली भारी प्रकृतीचं चित्र उभा झालं की स्नॅप काढू वाटायचं. पण गाडी चालवत होतो, असं घरी जाऊन बस तो लाईट आली म्हणून उठून परत मोटर चालू करायला गेलो, तेवढ्यात लाईट गेली. परत टॉर्च घेऊन आलो, तेवढ्यात लाईट आली. मला नव्हतं माहित की बागेत गेल्यावर माझ्यासोबत हे होणार होतं. टॉर्च पण इसवी सन काळातली घेऊन आलो, त्यात चार्जिंग पण नव्हती. पीटीत कसला प्रकाश दिसत होता काय माहिती. मला वाटायचं माणूस आहे कोणतर भगवा शर्ट घालून. आणि ती पीटी साधी सुधी नव्हती, डीपीची होती, म्हणजे मेन ट्रान्सफॉर्मरची. याकडे बघू बी वाटत नव्हतं, पण परत हिंमत करून टॉर्च लावून बघितलं. तसं पण टॉर्च दाबून त्याला का डिस्टर्ब करायचं, त्याचं काम करून द्यायचं. टॉर्च दाबल्यावर पळत आलं म्हणजे परत मला सुट्टी आहे का? माझं काम कोण करणार परत? माणूस असला तरी चिटकू द्या, भूत असलं तर तिथंच थांबू द्या म्हणून आपलं काम चालू केलं. ड्रिपल बघायचं होतं, कारण की प्रत्येक झाडाला पाणी पडतं का नाही हे चेक करायचं होतं. जाता जाता कॉक आवळून गेलो, कारण की परत खालच्या प्लॉटवर पाणी लावायचं होतं. कारण त्या प्लॉटची 1-2 दिवसात पुढे छटणी होणार होती. लाईटीचं कसं आहे की 1 दिवसाड लाईट असल्यामुळे पाण्याची कमतरता होती. घरी आलो, घराचा दरवाजा उघडाला 4-5 मिनिटं जाते, कारण की पासवर्ड बिस्कोड टाकायचं असतं. पासवर्ड बिस्कोड काय नसते बघा, मेन पासवर्ड तर घराचा हे असतं. ही धडधाकट कडी जाड जुड कोण ह्याला तोडू शकत नाही ना काय नाही. आजकाल चोरी होण्याचं हेच कारण आहे, कड्याच गायब झाल्या घरांच्या. आता फिंगरप्रिंट आले.